Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। विधानसभा निवडणुकीचा निकाल काल लागलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 5 तर एक महाविकास आघाडीची जागा आलेली आहे। नेमकं कालच्या निकालामध्ये काय घडलेलं आहे ते आपण या ठिकाणी वरिष्ठ पत्रकारांकडून संपादक मंडळीकडून आपण जाणून घेणार आहेत। मला सांगा, काल महायुतीच्या 5 आणि महाविकास आघाडीला बीड जिल्ह्यातून एकच जागा मिळालेली आहे। या ठिकाणी तसं जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्येच महायुतीच्या बाजूनं कौल गेलेला आहे आणि बीड जिल्हासुद्धा त्याला अपवाद ठरलेला नाही। केवळ बीडची जागा महाविकास आघाडीला राखता आलेली आहे, ती पण अटीतटीची त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि राज्यामध्येच एकूण जो परफॉर्मन्स राहिला तो महायुतीचा चांगल्या पद्धतीनं राहिलेला आहे। मग त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही योजना सरकारच्या वतीनं राबवण्यात आल्या त्या योजना प्रभावीरित्या राबवण्यात आल्यामुळे त्याचा एक इम्पॅक्ट, त्याचा एक परिणाम त्या ठिकाणी महिला भगिनींवर झालेला आहे। विविध योजना असतील, शिक्षकांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा एक प्रश्न होता टप्पावाढीचा, तो सुद्धा या ठिकाणी जाता जाता सरकारनं मार्गी लावलेला आहे। म्हणजे जाता जाता ज्या समाजांनी महामंडळ मागितले सुद्धा नाहीत त्यांना महामंडळ त्या ठिकाणी दिले। म्हणजे ज्या गोष्टी लागतात समाजाला त्या गोष्टी त्या ठिकाणी महायुतीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही जी वोट बँक आहे, एक संघ वोट बँक या ठिकाणी महायुतीच्या पारड्यात पडलेली आहे। एकंदरीत कालचा आपल्या जिल्ह्याचा जर निकाल बघितला तर परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना 138 पेक्षा 1,38,000 मतापेक्षा जास्त लीड त्यांना मिळालेले आहे। काय कारण असू शकणार आहे त्या लीडचं? मुळातच त्या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे यांचं काम जर पाहिलं तर सतत 5 वर्ष सदैव सेवेत असणारा तो नेता आहे। सातत्यानं त्या ठिकाणी जो आहे तो जनसामान्यांना मदतीचा ओघ सुरू असतो। त्या ठिकाणी गेलेला जो याचक असेल किंवा जे काही मागायला गेलेला आहे किंवा जे काही समजा त्या ठिकाणी गेलेला माणूस असेल तो त्या ठिकाणी कधीच मोकळ्या हातानं परत येत नाही, ती एक त्यांची त्या ठिकाणी जमेची बाजू आहे। आणि राहिला विषय त्या मतदारसंघामध्ये तर विविध जे विकासाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावलेले आहेत। आणि दुसरा विषय असा आहे की त्या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं जे उमेदवार दिलेले होते ते उमेदवार त्या ठिकाणी त्या मतदारसंघातले सुद्धा नव्हते। आणि म्हणजे मला एक असं वाटतं की महायुतीच्या यशामध्ये प्रामुख्यानं मनोज जरांगे पाटलावरच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची भिस्त होती, परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांनी कसलाच आणि काहीच आदेश न दिल्यामुळं मराठा समाजानं प्रामुख्यानं आपले जे मतं आहेत ते महायुतीच्या बाजूनं टाकलेले आहेत। एकंदरीत आष्टीची जागा बघितली तर त्या ठिकाणी सुरेश धसांचा विजय झालेला होता। त्या ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळाली होती, कारण त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून देखील त्यांना आपला अजित पवार गटांचा एक तिथं त्या ठिकाणी उमेदवार दिलेला होता घड्याळीच्या चिन्हावरती आणि सुरेश धस भाजपकडून, आणि त्या ठिकाणी भीमराव धोंडे देखील त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेलेले होते। कसं पाहता तिथल्या लढती? मुळात त्या ठिकाणी सुरेश धस हा हे जे नेतृत्व आहे ते जनसामान्यामध्ये रमणारं आहे, रांगडं व्यक्तिमत्व आहे आणि ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत ते बोलणारं आणि वागणारं व्यक्तिमत्व आहे। आणि दुसरी गोष्ट 2014 पासून जे आहे तर ते या निवडणुकीच्या म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीच्या बाजूला होते। 10 वर्षानंतर त्यांचा पुन्हा इनकमिंग या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून झालेला आहे आणि एक सहानुभूती त्या ठिकाणी सुरेश धस यांच्या माध्यमातून दिसून आलेली आहे। पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्यासाठी 2 सभा घेतल्या आणि नंतर म्हणजे वेगवेगळी कारणं आहेत त्यांच्या विजयामध्ये, पण प्रामुख्यानं 69,000ची लीड त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं सर्व समाजाचा त्या ठिकाणी समावेश आहे आणि महायुती एक त्या ठिकाणी प्रबळ म्हणून पुढे आलेली आहे। 6 विधानसभा मतदारसंघात मात्र केज विधानसभा राखीव मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी मात्र चांगली लढत पाहायला मिळालेली आहे। नक्कीच त्या ठिकाणी कधीही सत्तेच्या विरोधात लोकांचा कौल असतो, तसा कौल सुरुवातीच्या काळामध्ये दिसून आलेला होता। आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडीच्या बाजूनं आंबेजोगाई असेल, केज असेल किंवा नेकनूर असेल या ठिकाणचे जे सर्व प्रमुख नेते आहेत त्या नेत्यांची या ठिकाणी मोठ चांगली बांधण्यात आलेली होती, म्हणून कुठंतरी एक विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्याविषयी कुठं धोका होतो का अशी एक भावना होती, परंतु हा धोका त्या ठिकाणी
ठिकाणी म्हणजे जर तसं विचार केलं तर दोन्ही उमेदवारांचं या ठिकाणी कौतुक करणं अपेक्षित आहे. प्रामुख्यानं गेल्या वेळेस 32,000ची लीड ही आमदार नमिताताई मुंदडा यांना होती, तर ती लीड क्रॉस करून आता त्यांनी जवळपास 2600 मतावर आणलेली आहे. म्हणून साठेंचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करणं अपेक्षित आहे. परंतु एकूणच आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विजयी होण्यामध्ये प्रामुख्यानं युवा नेते अक्षय मुंदडा यांचं धोरण, नीती आणि त्या ठिकाणची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. कारण त्यांनी जी काही नाराजी होती ती नाराजी कमी करून ती नाराजी दूर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. ही नाराजी दूर करण्यामध्ये प्रामुख्यानं आमदार पंकजाताई मुंडे, खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे, नामदार धनंजय मुंडे यांना यश आलेलं आहे. जे नाराज मंडळी होती केस तालुक्यातली त्यांना एकत्र करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. आणि विशेष कौतुक मी असं करेल की अंबाजोगाई शहरामध्ये आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाला मोठी या ठिकाणी लीड मिळत नव्हती, परंतु ती लीड जी महाविकास आघाडीची होती ती कमी करण्यात यश आलेलं आहे. यामागं युवा नेते अक्षय मुंदडा, युवा नेते संजय गंभीरे आणि युवा नेते सारंग पुजारी यांनी जे धोरण आखलं आणि अनेक नवतरुणांचे प्रवेश त्या ठिकाणी करून घेतले, त्याचा एक सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. आम्हाला सुरुवातीच्या काळात वाटायचं की हे तरुण जे पोरं आहेत हे पक्ष प्रवेश करत आहेत याचा किती परिणाम होईल, परंतु जे काही 2670 जे मत आहेत ते ह्या तरुणाचे आहेत, ज्यामध्ये मग अक्षय भूमकर असेल, ते सोहेल कुरेशी असेल किंवा जे जे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत हे पोरं जे आहेत, हे तरुण पोरं जे आहेत हे गेल्या वेळेस वेगळ्या पक्षात वेगळ्या नेतृत्वाखाली काम करत होते, परंतु त्यांचा प्रवेश झाल्यामुळं त्यांच्या मतांची ती 2670 मतांची आघाडी आहे. आणि यामागे अक्षय मुंदडा, संजय गंभीरे आणि सारंग पुजारी यांचं महत्त्वाचं धोरण या ठिकाणी कामी आलेलं आहे. एकंदरीत मला सांगा, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये महायुतीला 5 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळालेली, कसं पाहता, काय नेमका या ह्याच्यामध्ये फॅक्टर चाललेला आहे? मी सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील असतील आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील जे विजयी उमेदवार आहेत त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मी याकडं असं पाहतो की पूर्ण महाराष्ट्रामध्येच ही जे महायुतीला यश मिळालं आहे याच्यामागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे काही अंदरून काम चाललेलं होतं, एक छुपं काम, तर ते या ठिकाणी निश्चित कामाला आलेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटते की 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस महायुतीला तोडून, महाविकास आघाडीला तोडून महायुतीचं जे सरकार सत्ता स्थापन करण्यात आलं, त्यामध्ये काही अंशी का होईना महायुतीचे जे काही घटक पक्ष यामध्ये सामील झालेले होते, त्यात शिवसेनेचा शिंदे गट असेल, राष्ट्रवादीचा अजितदादा पवार गट असेल, त्याच्यामुळं भाजपाची कुठंतरी या ठिकाणी म्हणजे एक बदनामी झालेली होती. तर ते बदनामी दूर करण्यासाठी मग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निश्चितच वापर झालेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली आणि त्या लाडक्या बहीण योजनेमार्फत जे काही प्रत्येक बहिणीच्या खात्यावर 7,500 रुपये आले, तर निश्चितच त्याचा परिणाम या बहिणींनी त्यांना एक भरघोस असं मतदान या ठिकाणी महायुतीच्या पारड्यामध्ये दिलेलं आहे. त्याच प्रमाणे हे बीड जिल्ह्यातल्याही सर्व जे काही मतदारसंघातले उमेदवार आहेत त्यांनाही दिलेलं आहे. दुसरी गोष्ट मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की जे काही या ठिकाणी जरांगे फॅक्टर आपण म्हणतो की या जवळपास 6-7 महिन्यात, वर्षभरामध्ये या मराठवाड्यात असतील, महाराष्ट्रामध्ये जे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचं एक संघटन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये फक्त एकच चूक माझ्या निदर्शनास अशी आलेली आहे की त्यांनी फक्त आम्हाला OBC-मधूनच आरक्षण द्यावं अशी जी काही त्यांनी भूमिका ठेवली, तर त्या भूमिकेमुळं काय झालं की जो काही OBC समाज आहे तो टोटली हा महाविकास आघाडीपासून बाजूला गेला आणि महायुतीच्या बाजूनं तो सरकला गेला आणि त्याच्यामध्ये हा पूर्णपणे हा महायुतीला निश्चित हे बळ मिळालं. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी असं आवर्जून सांगावं असं वाटतं की जे काही मनोज जरांगेंनी या जसे की लोकसभेच्या बाबतीमध्ये त्यांनी थोडी भूमिका जाहीर केलेली होती, तसं या विधानसभेच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलीही भूमिका जाहीर केली नाही. किमान त्यांनी जर महाविकास आघाडीला जरी पाठिंबा दिला असता तर काही अंशी का होईना महाविकास आघाडीची सीट या महाराष्ट्रामध्ये जास्त लागली असते, यात दुमत नाही. एकंदरीत सर्व राज्याचंच लक्ष परळी विधानसभेकडे लागलं होतं. त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना फार 1 लाखापेक्षा अधिकच्या मतानं त्या ठिकाणी लीड मिळालेली आहे. नाही, मुळामध्ये धनंजय मुंडे साहेबाचं काम हे ग्राउंड लेवलला आहे. त्या ठिकाणी पूर्ण तळागाळामधील जे सर्व जाती धर्माचे लोक त्यांना मानणारा वर्ग त्या ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट, साम दाम दंड ही सर्व शक्ती त्यांच्यासोबत आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि जे काही विरोधी पक्षाचा जो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आलेला होता, तो एकतर बाहेरच्या मतदारसंघातला होता, तो तिथला रहिवासी नव्हता आणि ते लढायला गेल्यानंतर जे काही शस्त्र सोबत न्यायला पाहिजे होते ते शस्त्र त्यांनी सोबत नेलेले नव्हते. आणि असं असताना ते
म्हणजे पूर्ण निवडणुकीला सामोरे गेले. वास्तविक पाहता केवळ एका जातीवर हे निवडणुका हे लढता येत नसतं, परंतु त्यांनी इतर जे काही ओबीसी समाज असेल किंवा इतर अल्पसंख्याक समाज असेल त्यांना कुठलंही विचारलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना तो फटका बसलेला आहे. एकंदरीत परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ फड जे की त्यांनी शरदचंद्र पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश देखील केलेला होता, त्यांचा कितीपत त्या ठिकाणी फायदा झाल्याचं तुम्हाला वाटतं? नाही, मला तर वाटत नाही की त्यांचा त्या ठिकाणी काही फायदा झालेला आहे. त्या ठिकाणी पूर्ण जे काय आहे एकतर वंजारा समाज तर पूर्णपणे धनंजय मुंडे साहेबाच्या पाठीशी राहिलाच, शिवाय जो काही इतर अल्पसंख्याक समाज असेल तो सुद्धा त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि इव्हन मराठा समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे. आणखीन आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत. मला सांगा सर, एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये महायुतीला 5 जागा मिळालेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला फक्त 1 जागा मिळेल. काय कारण असणार आहे या निकालाचं? बीड जिल्ह्यामध्ये महाआघाडीला कमी जागा मिळण्याचं सगळं श्रेय नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांना जातं. केज शहराची जी परंपरा आहे, जी लोकांमध्ये चर्चा आहे की केजचे खासदार पक्षाला पोषक वातावरण निर्माण करू शकत नाहीत, ती परंपरा बजरंग सोनवणे खासदार यांनी या निवडणुकीमध्ये अत्यंत तंतोतंतपणे पाळलेली आहे. बजरंग सोनवणे यांनी विधानसभेच्या इतर मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना शरद पवार गटाचे जे तुल्यबळ उमेदवार होते त्यांची उमेदवारी कापली आणि त्यामुळे 2 मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला. माजलगावमध्ये रमेश आडसकर यांना तुतारीचं चिन्ह भेटलं असतं तर प्रकाश सोळुंकेच्या ऐवजी आज रमेश आडसकर आपल्याला विजयी झालेले दिसले असते. त्याचबरोबर बीड आणि आष्टीमध्ये सुद्धा योग्य उमेदवाराला जर तुतारीचं चिन्ह मिळालं असतं तर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली असती. मला वाटतं शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या कमी जागा मिळण्याचं कारण आणि त्याचं सगळं श्रेय नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांना जातं. एकंदरीत त्या ठिकाणी संदीप क्षीरसागरांची जागा आलेली आहे. त्या ठिकाणी भावाभावामध्येच ठसल पाहायला मिळालेली, कारण अंतिम निकालापर्यंत त्या ठिकाणी अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. कारण त्या ठिकाणी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडं जयदत्त क्षीरसागर असेल पूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीमागं होतं आणि एकटे संदीप क्षीरसागरच वेगळं पडलेलं होतं. एकटे संदीप क्षीरसागर होते असं नाही आहे. क्षीरसागर फॅमिलीमधलं संदीपच्या मागं कोणी नव्हतं म्हणून संदीप क्षीरसागर एकटा होता असं गणित नाही ग्राह्य धरल्या जात. संदीप क्षीरसागरच्या मागं मुस्लिम समाज होता, आमदार सय्यद सलीम होते, बाकीचे त्यांचे कार्यकर्ते होते, दलित समाजाचे कार्यकर्ते होते, ओबीसीचा वर्ग बऱ्याच प्रमाणामध्ये संदीपच्या मागं होता. त्याच्यामुळं केवळ वडील विरोधात गेले, भाऊ विरोधात गेला, काका विरोधात गेले म्हणजे पूर्ण मतदारसंघ विरोधात गेला असं त्याचं चित्र नाही होत. आणि मतदारांनी हे दाखवून दिलेलं आहे त्या मतदारसंघामध्ये की स्वतःचा भाऊ त्याच्या विरोधात प्रचार करतो, स्वतःचे वडील त्याच्या विरोधात जाहीर स्टेटमेंट करतात, तरीसुद्धा लोक का मागं राहतात याचं जर कारण शोधायचा आपण प्रयत्न केला तर मला वाटतं त्याला 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत त्याला श्रेय जातं. त्या ठिकाणी स्वर्गीय विनायक मेटेंच्या देखील पत्नी त्याच विधानसभेतून त्यांनी निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे त्यांनी देखील शरदचंद्र पवारांची भेट घेतली होती आणि पक्षप्रवेश केलेला असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला. एक तर कसं आहे बरं का, निवडणुकीमध्ये तुम्ही लगेच आलात महिन्याभरामध्ये राजकारणात आणि लगेच उमेदवारी मागितली आणि लगेच विजयाची अपेक्षा केली तर असं होत नसतं. एखाद्या वार्डाची निवडणूक लढवायची असेल, एखाद्या मतदारसंघाची निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी डिव्होशन कमीत कमी 4-5 वर्ष तरी तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला मग उमेदवार स्वीकार करतात. आता तुम्ही मेटेताईचं या ठिकाणी उदाहरण दिलं. एकतर स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांच्या निधनानंतर त्यांना जी प्रमाणात सहानुभूती भेटली ती त्यांना कॅश करता आली नाही. त्यांचा राजकीय प्लॅटफॉर्म त्यांना निश्चित करता आला नाही. कधी शरद पवारकडं, कधी देवेंद्र फडणवीसकडं आणि कधी मग जरांगे पाटील साहेबाकडं. म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आहे, लोकांची सेवा करायचं तुमच्या मनामध्ये आहे का आमदार म्हणून निवडून यायचं तुमच्या मनामध्ये आहे, ह्याचं तारतम्य स्वतःला जोपर्यंत समजत नाही उमेदवाराला तोपर्यंत त्याची अशीच धरसोड होत राहणार आणि मग मतदार अशा उमेदवारांना निश्चितपणे नाकारणार. एकंदरीत मागच्या मुलाखतीमध्ये देखील तुम्ही परळी आणि केजची जागा तुम्ही त्या ठिकाणी सांगितलेली होती की ह्या 2 जागा येतील म्हणून आणि बीडची सुद्धा. तर कसं हे सगळं म्हणजे गणित तुम्ही मांडलं होतं?
माझा तर पूर्ण विश्वास आहे की जो उमेदवार प्रामाणिक आहे स्वतःशी आणि मतदाराशी, त्याच्याशी मतदार प्रामाणिक राहतो, हे माझं सरळ सरळ गणित आहे, उघड उघड. जो उमेदवार मतदाराशी लांडीलाबाडी करतो, दिलेला शब्द पाळत नाही, विकासाच्या कमिटमेंट दिलेल्या पूर्ण करत नाही, अशा उमेदवाराचा मतदार स्वीकार करत नाही. या तिन्ही मतदारसंघामध्ये माझं 5 वर्षाचं जे ऑब्झर्वेशन आहे, धनंजय मुंडे साहेब विरोधी पक्षनेते असतानापासून राजकारणात आहेत, म्हणजे सत्तेत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून असेल किंवा आमदार म्हणून असेल, मंत्री म्हणून असेल. ह्या 10-15 वर्षामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी केलेलं काम परळी मतदारसंघातले लोक कसं विसरू शकतील? आणि एवढं चांगलं काम करणाऱ्याला उमेदवाराला जर तुम्ही जातीच्या समीकरणामध्ये गुरफटून त्याला जर पाडायचा विचार करत असाल, तर मग सामान्य उमेदवार त्याच फोर्सनं वर येईल ना उचकून. आणि परळी मतदारसंघामध्ये नेमकं हेच झालं. ज्या पद्धतीनं जातीचं पातीचं राजकारण करून धनंजय मुंडे साहेबांना दाबायचा प्रयत्न केला, तेवढ्याच ताकदीने इतर समाजाने धनंजय मुंडे या साहेबांना उचललं आणि 1 लाख जवळपास 40,000ची विक्रमी मताधिक्य धनंजय मुंडे साहेबाच्या पारड्यात त्या मतदारसंघातील लोकांनी टाकलं. एकंदरीत आष्टीच्या जागेचं जर बघितलं तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून आजबे होते, नाही महाविकास आघाडीकडून महबूब शेख होते आणि महायुतीकडून समजा 2 तिथं मैत्रीपूर्व लढत झाल्या त्या. आजबे घड्याळीच्या चिन्हावरती होते आणि त्या ठिकाणी सुरेश धसे भाजपच्या चिन्हावरती होते. आणि अपक्ष देखील भीमराव धोंडे होते. मग त्या ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळाली, मात्र त्या ठिकाणी भाजपचे सुरेश धस यांना मताधिक्य मिळालं. याच्यामध्ये सुरेश धसचा जो सामान्य मतदाराशी जी कनेक्शन आहे ते सत्तेत असो नाही तर नसो, 10 वर्ष सुरेश धस सत्तेच्या बाहेर होते, कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधित्व त्यांच्याकडं नव्हतं. पण मतदारांशी जी अटॅचमेंट आहे त्याची, की सामान्य टपरीवर जाऊन गप्पा मारत बसणे किंवा कार्यकर्ते सांभाळणे, बाकीचं जे अटॅचमेंट आहे कार्यकर्त्यांचे कामं करणे, हे या बाबतीमध्ये सुरेश धसचं सातत्य कंटिन्यू होतं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी सुरेश धसांना महायुतीची जरी उमेदवारी भेटलेली असली तरी सुरेश धस साहेबांनी जाहीर भाषणामध्ये पंकजाताईंनी माझ्या विरोधात प्रचार केला असं स्टेटमेंट केलेलं आहे. याचं गणित जर आपण लोकसभेच्या निवडणुकीसाठी बांधलं तर पंकजाताईचे कार्यकर्ते म्हणतात की सुरेश धस यांनी लोकसभेसाठी आम्हाला सहकार्य केलं नाही, माझं काम केलं नाही. ही जी कॉन्ट्रोव्हर्सी आहे, या कॉन्ट्रोव्हर्सीचा परिणाम खरंच लोकसभेमध्ये म्हणजे सुरेश धस जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागं होते का पंकजाताईच्या पाठीमागं होते, याचा जर विचार केला आणि पंकजाताई विरोधात जाऊनसुद्धा सुरेश धस साहेबाच्या म्हणण्यानुसार जर ते निवडून येत असतील त्या मतदारसंघातून, तर मतदारांचं त्यांचं जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनला श्रेय जातं त्याचं. एकंदरीत हे होते अंबाजोगाईचे ज्येष्ठ पत्रकार मंडळी आणि जे काय त्यांनी अगदी प्रखरपणे मत या मुंबई तकवरती मांडलेलं आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, अंबाजोगाई, बीड.